आता एखाद्या मुलीला एवढं बी नाही सत्व, इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात, माझ्या ब्लाऊजच्या मधीपर्यंत जाताय ते। नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी। अगोदर तुम्ही सर्व व्हिडिओ बघा। ए हसीना, मत दिखा तेरा सीना, हम भी हमारे सीने में दम रखते हैं। और तू क्या बोली थी? ब्लाउज के अंदर 2 बॉम्ब तू रख सकती है, तो हम भी बचपन से मादर चौधे चड्डी के अंदर 2 बॉम्ब के साथ 1 गन हम भी रखते। कसं? अरे ट्रेंडिंगला येणाऱ्यांच्या अंडाला लटकून तुम्ही काय म्हणता? वैयक्तिक मार्केट गाजवतोय आम्ही, शट्ट घेतो का दादा? कसं? शॉट दोन गायब दिखावत नाही, ताडून झाली। जो पण उडत आमच्या समाजापर्यंत आला, चढवून टाकू जिवंतपणी त्याच्या फोटोवर फुलमाळा। आता कुणालाच सुट्टी नाही। तुमच्या आईला तुमच्या कोणी विचारलं तर सांगून द्यायचं, बोलला होता हा कट्टर आदिवासी वाला। हा जय आदिवासी। आमले चांगला माहितीये तुम्हाला दुखी कोटे आण आणि तुम्ही शेकी कोटे आणत। मायनी शपथ लिसन सांगस, ज्या दिन तुम्ही जर सापडी जात ना त्या दिन तुम्ही माय सुद्धा विचार करी अवमनावाला आहे का दुसरा नाही। समजी गया तू? नाही चालव, खतम। जय आदिवासी बासन आपला आरक्षण बदलतोय, वाघवागीन पहिणी व जायला होतं। आता तुम्ही काय बोलू शका ना, कळतच भाऊ 2 शब्द बोली। आता त्याचं गाणंही गेलं बॉसन, आता ते सांगितलं लाईक करा, फॉलो करा, म्हणा लोसन करा त्यातला। आता गाणं जल्दी से जल्दी डिलीट करा बाहेर काऊन सोन, नाही तर आम्हाला पद्धतशीर पोचूत। तर जे आदिवासी बॉसन तर वागीन नाही खेळू याला सकाळला देख ना म्हणता व्हिडिओ। अरे गोरचेन भाऊ, त्या काय वाघीन नाही आहेत, सांगू मी तुला आता खरं लपडावाला त्या। मित्रांनो, मी एक फक्त गाणंच बनवलं होतं आणि तुमचा प्रश्न होता आरक्षणाचा। तर माझं असं म्हणणं होतं मित्रांनो की एकही कलाकार आरक्षणाला नव्हता, तर मलाच का ट्रोल, ते पण इतकं घाणेरडं। माझ्या डायरेक्ट ब्लाऊज पर्यंत जात आहेत। मी सर्वांना फोन लावले ट्रोलच्या व्हिडिओमुळे की माझी मदत करा दादा, खूप घाण व्हिडिओ बनवतात ते। कोणीच माझी मदत केली नाही। शेवटी प्रेम भाऊचं माझं डोकं इतकं खराब झालं की आम्ही त्यांच्याच भाषेत त्यांनाच उत्तर दिलं आणि ते व्हिडिओ इतके व्हायरल केलेत तुम्ही, आणि फ्लो मध्ये इतके शब्द निघून गेले काही की त्याचा अर्थ डायरेक्ट वेगळा झाला। आणि खरंच माफ करा भावा बहिणींना, तुमची लहान बहीण लहान भाऊ म्हणून। कारण की मित्रांनो, इतके घाणेरडे व्हिडिओ बनवत होते हे मुलं आणि इतक्या घाणेरड्या शिव्या देत होत्या, आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देत होतो आणि ते रागाच्या भरात इतकं काय बोलल्या गेलं की आपल्या आदिवासी समाजाला धक्का लागला। तर खरंच माफी मागते मी तुमच्याकडे, एक चुकी माणुसकीसाठी माफ करावी ही अशी अपेक्षा करते आता तुमच्याकडून मित्रांनो। आम्ही शोला पण जातो ना मित्रांनो, आम्ही आदराने भेटतो आदिवासी लोकांना, आम्ही इतकी रिस्पेक्ट करतो त्यांची, आणि ते इतके घाणेरडे शब्द बोलतायत आणि ते पोरं म्हणतायत की आम्हाला पेड प्रमोशन आहे। नेमकी पैसे कोणी दिले त्यांना बनवायचे ते पण आपण डिटेल काढू। मी सर्व व्हिडिओ यावेळेस इन्स्टाला अपलोड करणार आहेत आणि मला जातीविषयी काहीच बोलायचं नव्हतं। आम्हाला खरं सांगते मी, माझ्या भावाला मला जातीविषयी काहीच बोलायचं नव्हतं। फ्लो मध्ये इतके शब्द निघालेत आणि आम्हाला फक्त त्यांनाच बोलायचं होतं जे ट्रोल करतायत मुलं त्यांना। आणि माझा प्रश्न राहिला थूचा, तर मी थू आपल्या जातीवर नाही केलं। मी एवढं पण गिरू नाही शकत मित्रांनो की आपल्या जातीवर म्हणजे आदिवासी समाजावर मी थुकू शकते म्हणून मी त्या मुलावर थू म्हटले। तुम्ही खूप अर्थ वेगळा झालाय तो शब्दांचा खूपच। मी मनापासून माफी मागते, मी काल पण माफी मागितली। मी एवढे व्हिडिओ आल्यानंतर पण पहिले पण माफी मागून झाली, दुसऱ्यांदा पण झाली, आता तिसऱ्यांदा पण झाली माफी मागून मित्रांनो। इतके घाणेरडे व्हिडिओ बघून नाही राहू शकत कोणीच, इतकं ट्रोल करतायत मला आणि देव पण माफ करतो एकदा। मी काहीच असं गुन्हा केला नाही की तुम्ही मला इतकं घाण ट्रोल करतायत म्हणून, काहीच नाही। आपल्या समाजावर एक छान असं सुंदर गाणं काढलं फक्त, बस। काय गुन्हा केला मी एवढा की इतके घाणेरडे ट्रोल करतायत तुम्ही? मी 5-6 दिवस शांत बसले, खूप घाण ट्रोल यायला लागले म्हणून प्रेम भावनेने मी शिव्या दिल्या। माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की असं नव्हतं करायला पाहिजे आणि मी इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्यात, मी जातीला नाही दिल्यात, त्या मुलांना दिल्यात। त्या मुलांचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच, पहिल्यांदाच मी दाखवले तुम्हाला व्हिडिओ सर्व। काही जणांना माहिती नाही की यांनी व्हिडिओ काढले कारण की त्यांच्या अकाउंटवरून त्यांनी काही जणांनी व्हिडिओ डिलीट करून टाकलेत।
पूर्ण माझी इज्जत घालवली सोशल मीडियावर. मी खूप जणांना कॉल पण केले की दादा माझी मदत करा, दादा माझी मदत करा, की इतके घाणघाण आदिवासी समाजाची मुलं व्हिडिओ बनवत आहेत. त्यांनी सुद्धा मदत नाही केली माझी. शेवटी मला व्हिडिओ बनवावा लागला त्यांच्याविषयी. मी पुन्हा एकदा माझ्या भावाकडनं माझ्याकडनं माफी मागते तुम्हाला. खरंच काही चुकलं असेल तर माफ करा, पण मी समाजाविषयी नाही बोलली. आणि जर एवढंच करायचं असेल ना मी डायरेक्ट आत्महत्या करून घेईन. मी खूप वैतागली आता. 2 वर्षापासून सांभाळते मी काही ना काही. पेड प्रमोशन आहे ना त्याला पण उचलून आणन मी आणि डायरेक्ट आत्महत्या करून घेईन. लास्ट पर्याय माझा आता एखाद्या मुलीला एवढं बी नाही सत्व. इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात, माझ्या ब्लाऊजच्या मध्ये पर्यंत जात आहे ते. मग मी यांना उत्तर नको देऊ का?